नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. जीएमसी लातूरची भरती आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. 79 टोटल पद आहे. जर तुमचं 10वी पास झाला असेल 45,000 पर्यंत पगार मिळू शकतो. शेवटची संधी आहे. ग्रुप डी ची पदाची जाहिरात यानंतर येणं जवळपास बंद झालेलं आहे. जर तुमचं 10वी पास असेल, महिला असेल, स्पेसिफिकली तुमच्यासाठी फार चांगला चान्स आहे. 10वी बेसवरती सगळा अभ्यासक्रम आहे. 0 पासून तुमची कशी तयारी करायची ऑलरेडी तुमचा अभ्यास झाला असेल तर तुमच्यासाठी चांगला चान्स आहे. सगळी डिटेल माहिती सांगतो. तत्पूर्वी आपली ही जीएमसीची जी बॅच आहे ही देखील आपण लॉन्च केलेली आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. संभाजीनगरच्या जीएमसी मध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. 499 मध्ये फक्त बॅच आहे. ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. ई-स्वयं अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही बॅच त्यामध्ये दिसेल. जर काही दिक्कत, डाऊट, कोरी, परेशानी आली 7066-155-355 या नंबरवरती रिच आउट करू शकता. पहा, आता ही जाहिरात आहे. जाहिरात स्पेसिफिकली पाहायला गेलं ना तर 12 तारखेची जाहिरात दिसते आपल्याला. 12 ऑगस्टला हे पत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. आणि यामध्ये गट ड संवर्गातील वर्ग 4 ची समकक्ष रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजे तुमची 1000 रुपये फीस तुमची ओपनसाठी, 900 रुपये तुमची बाकी SC ST OBC यांच्यासाठी असणार आहे. बाकी पदं यामध्ये किती आहेत? 79 पदं आहेत. सगळ्यात जास्त पदं जी आहेत तर ती कक्ष सेवकला आहे. मस्त पद आहे. सकाळी 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत तुमचं काम असतं. 1:30-2च्या नंतर तुम्हाला म्हणजे तेवढं काही काम नसतं. तुम्ही जर समजा अभ्यास करू इच्छित असाल तर तुमचा अभ्यास देखील इथं होऊ शकतो. म्हणजे पहिलं पद जे आहे तर ते तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी ही चांगली चालून आलेली संधी आहे. त्यानंतर OPD सेवक आहे 5 आहे, शिपाई आहे 10, देन माळी 1, स्वयंपाकी 4, एक्सरे सेवक आहेत, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, हे बाकीचे सगळे पद जे आहेत ना तर ते आहे. आणि आता यामध्ये आरोग्य विभागाची देखील भरती येणार आहे. त्या समकक्ष यामध्ये पद आहेत. त्यामध्ये देखील तुम्हाला अशाच पद्धतीचे ग्रुप डी चे पद दिसू शकतात. न आता या पदासाठी शिक्षण काय पाहिजे? पहा, आता या पदासाठी 10वी पास तुम्ही जर असाल तर तुमचं फॉर्म भरणं बनत आहे. ठीक आहे. जाहिरातीमध्ये नमूद करण्यासाठी, अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय 20/8 प्रसिद्ध झालेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 6 जून 2017 रोजी कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. फक्त 10वीच असायला पाहिजे असं नाहीये. तुमचं 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल तरीही दिलेलं आहे. कमाल जर दिलेलं असतं, कमाल 10वी पास, म्हणजे ही जाहिरात फक्त आणि फक्त 10वी पासच विद्यार्थ्यांसाठी राहिली असती, 11वी 12वी पास साठी नसती. पण इथं कमाल दिलेला आहे का? नाही, किमान दिलेला आहे. किमान 10वी पास असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ना आता क्विकली पाहून घेऊया की सर आता आपल्याला जर समजा परीक्षेसाठी जर लढायचंय समजा तर आपल्याला काय काय आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. पहा, आता समजून घ्या. ग्रुप ड कक्ष सेवक ह्या सगळ्या पदासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित, बुद्धिमत्ता असे किती 4 विषय आहेत. ते 4 विषयासाठी 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क म्हणजे 200 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे. सेक्शन वाईज होणार आहे. ABCD, ए मध्ये 25, नंतर बी मध्ये 25, नंतर सी मध्ये 25 आणि डी मध्ये 25 अशा प्रकारचा सेक्शनल टाइम इथं तुमचा याच्यात असणार आहे. ना आता यामध्ये अभ्यासक्रम काय आहे? परीक्षा तुमची 2 तासासाठी असणार आहे. अभ्यासक्रम काय आहे? मराठी. पहा, मराठीमध्ये काय आहे? सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. ठीक आहे. मराठीचा कंप्लीट सिलेबस जो आहे इथं तर समजा ओघरता दिलेला आहे, सरफेस लेवलचा दिलेला आहे. पण मराठीचा काय सिलेबस असणार आहे तुम्हाला विकास सर तुम्हाला याच्यामध्ये सांगतील, जे का सध्या आपले म्हणजे आरोग्य विभागाचे कर्मचारी. देन इंग्रजीमध्ये काय आहे? तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस आहे. पहा, तुम्हाला ग्रामरमध्ये काय काय आहे? 10वीच्या लेवलचं सगळं ग्रामर आहे तुम्हाला. 9च्या 9 पार्ट्स ऑफ स्पीच. आता बाकीच्या लोकांना वाटेल की 9 कसं काय, 8च आहे. ए अँड द आर्टिकल हे पण पार्ट ऑफ स्पीचच आहे. ते झालं. देन नंतर तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, ठीक आहे, डायरेक्ट, इनडायरेक्ट. देन नंतर मग तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर आलं, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आलं, स्पॉट द एरर आलं. देन ग्रामरमध्ये तुमचं हे झालं कॉमन व्होकॅब्युलरी, सिनोनिम, अँटोनिम, देन वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स आणि फ्रेजेस झालं. हे सगळं तुम्हाला येणार आहे. किती? 25 प्रश्न येणार आहेत 50 मार्कासाठी. डिटेलमध्ये याचा व्हिडिओ मी घेतो. ठीक आहे. सामान्य ज्ञान मध्ये काय काय तुम्हाला? इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा, 1857 नंतरचा महाराष्ट्राचा इतिहास करायचा.
भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमाचा पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर येणार आहे. अर्थव्यवस्था येणार आहे. देन चालू घडामोडीचं तर आपलं रोजचं डेलीचं जे तुम्हाला चालू घडामोडीचं महावृत्त जे मिळतं तर त्यामधून तुमचं होईल. राज्यशास्त्र येणार आहे. सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र हे सगळं येणार आहे. अंकगणितामध्ये बॉडमास रूल, बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी हे सगळं तुम्हाला येणार आहे. आणि इयत्ता 10वीची लेवल यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या सरळ सेवेच्या परीक्षा पाहता किंवा MPSCची परीक्षा पाहता तेवढ्या लेवलची डिफिकल्टी इथं असणार नाही. म्हणून एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि या अपॉर्च्युनिटीसाठी जर तुम्हाला सज्ज व्हायचं असेल तर आपली ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला अतिशय अप्रतिम असणार आहे. कारण की यामध्ये TCSला धरून सगळ्या परीक्षा आत्तापर्यंत ज्या झालेल्या GMCच्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील आणि डिटेल मार्गदर्शन आणि लाईव्ह व्हिडिओ, PDF, नोट्स, ईबुक वगैरे सगळं काही यामध्ये आहे. फक्त 499ला बॅच आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, चेक करू शकता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ह्या जाहिरातीची PDF नक्की अगोदर वाचा. आपल्या जाती संवर्गासाठी किती जागा आहेत? 79 जागा आहे. खूप काही जास्त आहेत का? नाही. मग आपल्या जाती संवर्गासाठी किती आहे ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. नाही तर पावशेर दुधासाठी म्हैस विकत घ्यायची अशी परिस्थिती नको व्हायला. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.